आज आपण अगदी झटपट बनणारे, तोंडात विरघळणारे बदाम नानखटाईची रेसिपी बघणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या नानखटाईमध्ये मार्जरीन किंवा डालडा भरपूर प्रमाणात असतो. तर आज आपण तुपाचा वापर करून घरी ही सोप्या पद्धतीने नानखटाई कशी बनती हे बघणार आहोत. इथे मी पाव कप बदाम घेतलेत आणि त्याचबरोबर 2 विलायची घालून आपण हे चालू बंद करत ह्याची एक पावडर करून घ्यायची. आपल्याला फाईन पावडर करायची आहे बदामाची पावडर तयार आहे. आता तुम्ही बघू शकता अगदी फाईन पावडर करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कॉन्स्टंट एकाच स्पीडवर त्याला फिरवायचं नाही आहे. इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि साखरसुद्धा आपल्याला खूप फाईन पावडर करून घ्यायची आहे. म्हणजे साखरेचा कण किंवा जो रवा आहे तो उरला नाही पाहिजे. आपल्याला तितकी ती फाईन पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता खूप छान पावडर झालेली आहे साखरेची. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मी पिठी साखर काढून घेते आणि समप्रमाणामध्ये मी त्यात तूप घालणार आहे. तुपाची क्वांटिटी आपण जितकी साखर घेतली होती तितकीच तुपाची क्वांटिटी आपण घेणार आहोत. इथे मी तूप घालून घेते साखरेमध्ये. तुमच्याकडे जर विस्कर असेल तर विस्करच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने आपल्याला हे चांगलं फेसायचं आहे. हे आपण एकाच डायरेक्शनमध्ये फेसायचं. सुरुवातीला आपण हलक्या हाताने आधी मिक्स करून घेऊया. आपल्याला ते कमीत कमी 3 ते 4 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये बीट करायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये ते हलकं होईपर्यंत बीट करायचं आहे. इथं आपलं तूप आणि पिठी साखरेचं मिश्रण फेसून तयार आहे. खूप हलकं झालं आहे हे. आता यात आपण 1 कप भरून मैदा मिक्स करून घेणार आहोत. मैदा मी आधीच चाळून ठेवलेला आहे. मैदा चाळणं हे खूप गरजेचं आहे. मैदा चाळूनच वापरायचा. इथं 1 कप मैदा मी घातलेला आहे आणि जी आपण बदामाची पावडर करून ठेवलेली होती ती बदामाची पावडरसुद्धा आपल्याला याच स्टेजवर ह्याच्यात मिक्स करायचं आहे. आता आपण हे सगळं हलक्या हाताने कालवून घेणार आहोत. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला खूप फोर्स लावून हे मिक्स करून घ्यायचं नाही आहे. आता यात पाव चमचा बेकिंग सोडा आणि 1 चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ अगदी 1 चिमूट घालायचं आहे. स्किपसुद्धा करू शकता. पण मिठाने बिस्किटाचं जे टेस्ट आहे ते थोडंसं एनहान्स होतं. आता हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कालवायचं नाही आहे. फक्त आपल्याला जे सगळं पीठ आहे ते एकत्र आणायचं आहे. बरं, या स्टेजवर मी बेसन घालायचं विसरले होते त्यामुळे मी आत्ता थोडंसं बेसन घालते आहे. आपण मैद्याबरोबरच सुरुवातीला बेसन घालायला हवं खरं तर. आता हे सगळं कालवून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने करायचं आहे आपल्याला हे. तुम्ही इथं बघू शकता जे बिस्किटाचं किंवा नानखटाईचं जे डो आहे ते तयार आहे. हाताने जेव्हा मी ह्याला कट करते तेव्हा अगदी हे टेक्स्चर आलं पाहिजे. आपल्याला ग्रेनी टेक्स्चर असलं पाहिजे. म्हणजे आपलं जे डो आपण बनवलेलं आहे किंवा जे पीठ कालवलेलं आहे बिस्किटाचं ते अगदी परफेक्ट आहे. त्यात एक्सेस मॉइश्चर नाही आहे. 5 मिनटं आपण ह्याला सेट करायला ठेवून देऊया. पीठ आपलं थोडंसं सेट होतं आहे तोवर मी जे इडली पात्र आहे त्याला ग्रीस करून घेते. इडली पात्र नसेल तर कुठलीही ॲल्युमिनियमची प्लेट किंवा कुठलीही प्लेट जी तुम्ही जनरली ओव्हनमध्ये किंवा कुकरमध्ये बेक करायला वापरता त्याला तुम्ही ग्रीस करून बटर पेपर लावूनसुद्धा वापरू शकता. पण मी इथं इडलीचं स्टँड वापरते आहे. ह्याच्यामध्ये नानखटाई करायला आपल्याला खूप इझी पडतं. इथं माझे इडलीचे प्लेट्स तयार आहेत. सगळे मी ग्रीस करून ठेवून घेतलेले आहेत. आता बिस्किटासाठी आपण जी कणिक कालवून ठेवलेली आहे त्याला आपण इक्वल पोर्शन्समध्ये डिवाईड करून घेऊया. ज्या साईजची आपल्याला नानखटाई बनवायची आहे त्या साईजमध्ये आधी आपण इक्वल पोर्शन्स करून घेऊया. लहान मोठे आपल्याला नानखटाई कशी आवडत असेल आपण त्याप्रमाणे बिस्किटाचा साईज डिसाईड करू शकतो. किंवा तुमच्याकडे कुकी कटर जर असेल किंवा एखादा दुसरं शेप असेल तर त्या कुकी कटरनी किंवा त्या शेपनीसुद्धा तुम्ही नानखटाई बनवू शकता. इथं मी एकसारखे सगळे पोर्शन्स काढून ठेवून घेतलेले आहेत नानखटाईचे. आता याला आपण शेप देऊया. याला फक्त हलक्या हाताने आपल्याला आपल्या हथेलीमध्ये ठेवून गोल करायचं आहे आणि थोडंसं सेंटरमध्ये त्याला आपल्या अंगठ्याने प्रेस करायचं आहे. खूप जोरात प्रेस करायचं नाही आहे. फक्त आपल्याला आपल्या अंगठ्याचं इम्प्रेशन द्यायचं आहे. आता याच पद्धतीने मी सगळे बिस्किटं करून घेते आणि मी डायरेक्टली ह्याला ग्रीस केलेल्या इडली प्लेटमध्ये अरेंज करून घेते. इथं माझी नानखटाई अरेंज करून झाली आहे इडली प्लेटमध्ये. आणि हा लक्षात घ्यायचं आहे आपण प्लेट्स अरेंज करताना जे होल्स आहेत इडली प्लेटचे ते ऑपोजिट आले पाहिजेत. या पद्धतीने आपण सगळे प्लेट्स लावून घेणार आहोत. आता हे बिस्किट आपण बेक करायला ठेवूया. मी एकीकडे ऑलरेडी माझा कुकर प्रीहीट करायला ठेवला आहे. कुठलंही भांडं ज्याच्यात तुम्ही बिस्किट बेक करणार असाल कमीत कमी 8 ते 10 मिनटं तुम्ही त्याला प्रीहीट केलं पाहिजे. इथं माझं कुकर प्रीहीट होऊन तयार आहे.
तुम्ही बघू शकता हे चांगलं गरम झालेलं आहे आणि याच्या बुडाला मी मीठ वगैरे काहीही घातलेलं नाही आहे. अगदी ह्याच्या सेंटरमध्ये आपल्याला इडलीचं स्टँड ठेवायचं आहे. वरून झाकण ठेवून आपण त्याच्यावर एक वेट ठेवणार आहोत. आता लो टू मीडियम फ्लेमवर अराउंड 20 to 30 मिनिट्स आपण हे बेक करून घेऊया. आता इथं मी बेक झालेले बिस्किटं बाहेर काढून घेतलेत. तुम्ही बघू शकता इथे फक्त आपल्याला चमच्यानी थोडंसं त्याला मूव्ह करायचं आहे. बिस्किट सहज निघतात कारण आपण इडलीचं जे प्लेट आहे त्याला ग्रीस छान केलेलं होतं. अगदी इव्हनली बेक झालेत बिस्किटं. खूप मस्त कलर आलेला आहे आणि विश्वास ठेवा वाससुद्धा खूप मस्त येतो इथे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका